उपस्थित सर्व भाविक सज्जन आणि समर्थ सेवेकरी, आज गुरुवार, इथे गुरुवार आणि रविवार स्वामींचा जनता दरबार भरला जातो. जगातून, देशातून, राज्यातून असंख्य कुटुंब, असंख्य मुमुक्षित निर्माण होणाऱ्या समस्या शोधण्यासाठी, त्यावर स्वामींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी, योग्य मार्गदर्शन लाभण्यासाठी खरं तर आपण आपला बहुमोल वेळ खर्ची घालून, चांगल्या कामासाठी वेळ खर्ची घालणं हे एक पुण्यच आहे. म्हणून स्वामी कार्यामध्ये समयदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपला वेळ चांगल्या कामासाठी खर्ची घातल्याचं पुण्य आपल्या खात्यावर मिळत असतं. गेले 8 दिवस राज्यात, देशात आणि जगामध्ये दरबारचा गुरुपौर्णिमा हा उत्सव स्वामींनी आपणाकडून यशस्वी करून घेतलेला आहे. कोटीच्या संख्येनं जगात, देशात आणि राज्यामध्ये असंख्य भाविक, जे मोजता येणार नाही एवढे भाविक, त्यांनी स्वामींचं गुरुपद घेतलेलं आहे. ही अनन्यसाधारण गोष्ट आहे. गुरु का करायचे असतात आणि गुरूंचं महत्त्व काय असतं हे आज सांगण्याची गरज नाही. लाखो वर्षाच्या परंपरेत भारतीय संस्कृतीनं गुरुपरंपरा ही अबाधित ठेवलेली आहे. रामायण काळात प्रत्यक्ष परब्रह्म प्रभू रामचंद्र असतानाही त्यांनी देवपण स्वतःचं बाजूला ठेवलं, विश्वामित्रासारख्या ऋषींचं गुरुपद घेतलं. वाल्याचा वाल्मिक बनवलं. असे अनेक दाखले आधी, नंतर, आज, उद्या त्यावर आपणाला विदित असेल. तदनंतर द्वापार युगात परब्रह्म भगवान श्रीकृष्णांनी स्वतःचं देवपण बाजूला ठेवलं. सामान्य सवंगड्यांच्या गरीब दुबळ्या लोकांमध्ये, मित्रांमध्ये आपला समावेश केला. साधी राहणी, उच्च विचारसरणीत ही जनमानसांना सर्वांना शिकवली आणि सांदीपणी ऋषींचं गुरुपद घेऊन त्यांनी इतरांना कृतकृत्य केलं. उज्जैनला प्रदीर्घ काल त्यांनी आपल्या सवंगड्यांना 14 विद्या, 64 कला सुलभपणे प्राप्त करून दिल्या. ही एक गुरुपरंपरा या देशानं, या संस्कृतीनं आज तगायत जोपासलेली आहे. मागील युगाचं जाऊ द्या, पण या कलियुगाचं सर्व अधिभार भगवान स्वामी महाराजांवर आहे. ते या विश्वाचे सर्वांचे गुरु आहेत. त्यात ऋषी, मुनी तथा देहधारी असणारे गुरु, या सर्वांचे गुरु स्वामी महाराज आहेत आणि ते स्वतः गुरुतत्व आहेत. गुरूंचे 5 प्रकार आपणाला माहीत असतील. गुरु, सद्गुरू, परमगुरू, परात्पर गुरु आणि गुरुतत्व. ही 5 गुरूंच्या पायऱ्या आहेत, त्या तोडीच्या. शेवटची पायरी गुरुतत्व आहे आणि त्या पायरीवर महाराज आहेत. या विश्वाचं पानसुद्धा त्यांच्या आज्ञेशिवाय हलत नाही, हे वास्तव आपणा सर्वांना अनुभूतीतून आलेलं आहे. पण काय झालं, न कळत आपण खूप मोठ्या शक्तीजवळ
आलेला आहात आणि एवढ्या मोठ्या शक्तीला सामावणं, सांभाळणं, तेवढी आपली पण योग्यता तयार करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि आजच्या सामाजिक, कौटुंबिक, वैयक्तिक जीवनामध्ये गुरूंचं नातं हे अनन्यसाधारण आहे. त्यात काही हिमालयात जायचं, भगवे कपडे घालायचे, कानात मंत्र सांगायचं असं नाही. पहिले गुरु जन्मदाते आईवडील आहेत. लालन पालन संगोपन यामध्ये आपले काही मुलांचे 5 वर्ष जातात. खरे गुरु आईवडील आहेत. दुसरे गुरु प्राथमिक शिक्षण शिकवणारे आहेत. इथे आज आमचे नीतिमूल्य आधारावर गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय या निमित्तानं देता आपण संभाजीनगरला काही महिन्यापूर्वी आजची तरुण पिढी जी बेफाम झालेली आहे, व्यसनी झालेली आहे, तिला आदर्श सेवेकरी, आदर्श नागरिक, निर्व्यसनी पिढी बनवण्याचं मोठं आव्हान या कलियुगाला आहे. आणि त्याच मुद्द्यावर आपण बोट ठेवून दुसरे गुरु प्राथमिक शिक्षण शिकवणारे आहेत. तिसरे गुरु उच्च शिक्षण शिकवणारे आहेत. चौथे गुरु पायावर उभं करणारे आहेत, नोकरी, उद्योग, व्यवसाय. आणि 5वे गुरु हरवलेली मनशांती कुठे मिळते त्यावर मार्गदर्शन करणाऱ्यांना 5वे गुरु म्हणतात. आजच्या मितीला हे 5 गुरु ज्या मानवजातीला लाभतील तो खऱ्या अर्थानं माणूस होण्यास पात्र ठरेल, त्याला माणूस म्हणतात. आणि हे जर गुरु त्याला मिळाले नाही, मानवाऐवजी तो दानव होईल, संस्कार नसले तर. जगाच्या पाठीवर खरं तर अरब कंट्री असेल किंवा अन्य राष्ट्र असतील, आमचा एकही संत गेला नाही. महायुद्धाचे ढग गेले 6 महिने काही राष्ट्रांवर बरसत आहेत. माणसं मारून कोणालाही समाधान मिळणार नाही. कुठलाही माणूस धन संपत्ती वरती घेऊन जात नाही. वरती काय कामात येतं, जे तुम्ही सत्कार्य करणार आहात, धर्माचं काम करणार आहात, तेच फक्त कामाला आहे. म्हणून या 5 गुरूंचं अनन्यसाधारण असामान्य महत्त्व गावगणी, घरागणी या कार्याची एक विशेष वाटचाल आहे की गाव तेथे केंद्र आणि घर तेथे सेवेकरी, ही संकल्पना यासाठीच आहे. म्हणून आमचे उभे असणारे गुरुजन प्रतिनिधी आठवड्यातून एका शाळेंना भेटी देतात आणि त्या ठिकाणी शिक्षकांनी कसं शिकवावं, मुलांनी कसं शिकावं आणि पालकांनी कसं वागावं या तिघांनाही मार्गदर्शन करण्याची व्यवस्था या विभागानं केलेली आहे. त्या निमित्तानं शिक्षक, पालक आणि विद्यार्थी ही देशाची खरी संपत्ती आहे आणि तिला योग्य पद्धतीत जर आपण हाताळलं तरच संस्कृती टिकेल. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे, विद्यार्थी ही खरी देशाची संपत्ती आहे. तिला जपणं, त्या कोवळ्या मनांवर संस्कार करणं हे गुरुजनांचं, आईवडिलांचं काम आहे. संस्कार केले तर संस्कृती टिकेन, संस्कृती टिकली तर धर्म टिकेन आणि धर्म टिकला तरच देश टिकेल. आज तुम्ही देशात आंदोलनाच्या पवित्रात असणारी तरुण शक्ती काही करायला तयार आहे. ही सरकारंसुद्धा मोडीत काढतील ती, तरुणांनी ठरवलं तर. म्हणून एकदा त्यांचा बांध फुटला की पुढे बोलायचं काही कारण नाही.
सोशिकतेचा बांध हा संस्काराशी संबंधित आहे. म्हणून तपशील न बोलता यात एकच आहे की नवी पिढी आदर्श नागरिक आणि निर्व्यसनी पिढी घडवणे हे तगडं आव्हान सर्वांना आहे. म्हणून यासाठी इतर कामं कमी झाले तर चालतील, पण नवी पिढी व्यसनाच्या अधीन होता कामा नये. हा एक धोक्याचा कंदील घराघरांमध्ये मनामनांमध्ये आहे आणि त्याला या विभागातून उत्तर दिलं जातं. म्हणून आपण आता तालुका जिल्हा स्तरावर संस्कार सोहळे घेणार आहोत. आणि सांगायचं शिकवायचं झालं तर कोवळ्या मनावर संस्कार करणं हेच योग्य ठरणार आहे. साठी उलटलेल्या लोकांवर संस्कार करून उपयोग काय? ते फार तर फार तुम्हाला वारीला नेतील. पण जिथे आपण वारीला जातो ते वारीधारक, वारीचे निर्माते पुंडलिक समजून घेण्यासाठी जातात. पांडुरंग जेव्हा समजेल तेव्हा समजेल. पुंडलिकासाठी परब्रह्म आले गा. स्वतः पांडुरंग कुणासाठी आले तर पुंडलिकासाठी आले. पुंडलिकासाठी का आले? स्वतःचा जन्मच कंसाच्या तुरुंगात झालेला होता. मायेची ममता, पित्याची पाखर त्यांना मिळाली नाही. आयुष्यभर आई वडील गोतावळा यांच्याशी संवाद साधता आला नाही. ही खंत त्यांना निजधामात जाईपर्यंत लागलेली होती. म्हणून द्वापार संपताच युगे 28 विटेवरी उभा करकटीवरी ठेवून या, हे जे सुभाषित आपण ऐकता हरिपाठातलं, युग 28 होते. युग 28 नाहीत, 4च आहेत. कृत, त्रेता, द्वापार और कली. परंतु ज्या दिवशी द्वापार सुरू झालं, कली सुरू झाला, द्वापार संपलं, कलियुग सुरू झाला, त्याचं 28वं चरण, त्याचं नाव आहे वैवस्वत मन्वंतर. आणि ज्या दिवशी वैवस्वत मन्वंतर सुरू झालं त्या दिवशी द्वारका नगरी सोडून प्रत्यक्ष पांडुरंग पंढरपूरला पुंडलिकाकडे आले. म्हणून युगे 28. युग हा शब्द म्हणजे युग म्हणून नाही, तो एक प्रकार आहे. त्या दिवसापासून भगवान पांडुरंग कमरेवर हात ठेवून पंढरपूरला उभे आहेत. पण कुणासाठी? जो आपल्या वृद्ध आईवडिलांची सेवा करण्यात दंग होता, त्यांची सेवा शुश्रूषा करणं, त्यांना भरवणं, त्यांना स्नान घालणं, आज्ञेचं पालन करणं, हे पाहून भगवंत थक्क झाला. भगवंताच्या डोळ्यातून गंगा यमुना व्हायला लागल्या. हा पोरगा किती भाग्यवान आहे. उतार वयात आईवडिलांची सेवा करतोय. मी इतका कमनशिबी आहे की मला माझ्या आईवडिलांची सेवा करता आली नाही. माझा जन्म तुरुंगात झाला. माझं लालन पालन मावशीनं केलं, ही खंत त्यांना लागलेली होती. म्हणून भगवंताच्या डोळ्यात गंगा यमुना वाहत होते. खूप वेळ तो क्षण शून्य नजरेनं पुंडलिकाकडे बघत होते. तास झाला, 2 तास झाले. मध्येच सोबत आलेल्या रुक्मिणी माता, अहो म्हणे, तुमचा असा कसा भक्त, तुम्ही ज्यांच्यासाठी आलात तो तुमच्याशी बोलायला तयार नाही. त्यातच दोघा बोलण्याच्या मध्येच हस्तक्षेप करून पुंडलिकानं उभयतांना सांगितलं, भगवंता, तुला थोडा वेळ अजून थांबावं लागेल. मी जे काय करतोय आईवडिलांची सेवा, यापेक्षा जगात कुठलीही मोठी सेवा नाही. यापेक्षा मोठी सेवा नाही. आणि भारतीय संस्कृतीनं सांगितलेलं आहे, गुरु करावे आरते, देव करावे परते.
देवांना थांबावं लागतं, आईवडिलांपेक्षा देव मोठे नाही. म्हणून आपल्या देवघर देव्हाऱ्यामध्ये पूर्वजांचे टाक का करावेत हे भगवंतानंच सांगितलेलं आहे. आणि आज इथे बसलेले घरी असलेल्या अनेक लोकांना त्यात ते अनभिज्ञ आहेत. म्हणून आपणाला कळकळीचं सांगणं आहे की पहिला हक्क, पहिला अधिकार, पहिला आशीर्वाद पूर्वज तथा पितरांचा असतो. त्यांच्यापेक्षा जगात कोण मोठं नाही. म्हणून या संस्कृतीनं, मराठी अस्मितेत आमच्या माता भगिनी नेहमी सांगतात की तुम्ही पितरांचे टाक करा, वर्षातून एकदा खंडोबाला जाऊन या, देवीला जाऊन या. नुसतंच जाऊन या नाही, खंडोबाला जाताना एक धोतरपान, कांद्या वांग्याचं भरीत पूर्णावरणाचा नैवेद्य, एक धोतरपान आणि उपरणं, हा खंडोबाचा सन्मान आहे. तसाच देवीचाही सन्मान आहे. ती आपली आई आहे कुळाची. तिला हिरवी साडी, हिरवा खण, ओटीचं सामान, पूर्णाचा नैवेद्य असेल तर स्वामी 1 मिनिटात त्यांचं काम मार्गी लावतं. म्हणून इथे पहिला श्री गणेशात प्रश्न उत्तर करणारे प्रतिनिधी आपणाला सांगतात. इथे आज प्रश्न उत्तर करणारे प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला उभं राहून परिचय देताना पुंडलिकासाठी परब्रह्म आले का, हे कशासाठी आले, ही भारतीय संस्कृती कानाकोपऱ्यात, घराघरात, मनामनात पोचवण्यासाठी ते महाराष्ट्रात आले. खरं तर ती द्वारका अजूनही सोन्याची आहे, बुडवलेली. आणि ती सोन्याची द्वारका सोडून ते पंढरपूरला, महाराष्ट्रात काय हवेत, यात काही खूप मोठा अर्थ दडलेला आहे. तो आपण अर्थ कुलधर्म कुलाचारानं कृपया समजून घ्यावा. आणि खूप वेळ झाल्यावर त्या भगवंताला काही रावेना. भगवंतानं खूप मोठा आशीर्वाद दिला की पुंडलिका, तुझ्यासारखा भक्त जगात मी आजच इथे पंढरपुरात बघतोय म्हणे. जी सेवा मला करता आली नाही ती तू करतोय, ती माझ्या डोळ्यासमोर करतोय. म्हणून यावश्चंद्र दिवाकरो, तुला एवढा मोठा आशीर्वाद देतो की तू हयात तुला हे आढळपद कायमस्वरूपी मिळणार आहे. म्हणून लोक पंढरपूरला का जातात? पुंडलिक समजून घेण्यासाठी, त्याचा जीवनादर्श समजून घेण्यासाठी पंढरपूरला जातात. खरं तर आईवडील हेच पंढरपूर आहे. तुम्हाला शिवपुराणात माहीत आहे, कार्तिकेयला सांगितलं पृथ्वी प्रदक्षिणा, गणपतीला सांगितलं प्रदक्षिणा कर. त्यावेळी कार्तिकेय पृथ्वी प्रदक्षिणाला निघाला, त्याला 6 महिने लागले. गणपती हुशार, आईवडिलांना बसवलं, त्यांचा नमस्कार केला आणि त्यांना 1 मिनिटात एक परिक्रमा मारून मोकळा झाला. तो त्यात पास झाला. ही जी सौदाहरणं आहेत, ही जी उदाहरणं आहेत, ती कशासाठी, कुणासाठी? ही नवी पिढी घडवण्यासाठी आहे, कथाजनक भागासाठी नाही. म्हणून ही मूल्य आपणाला या कार्यातून नव्या पिढ्यांपर्यंत सोपवणं, नवे आचरणात आणणं ही काळाची गरज आहे. म्हणून यासाठी हा सर्व खटाटोप या 18 विभागातून केला जातो. गीतेला 18 अध्याय आहेत, इथे 18 विभाग आहेत. गीतेप्रमाणे भक्ती, ज्ञान, कर्म. आणि हे जनतेच्या अंतःकरणापर्यंत सोप्या भाषेत जर आपण समजून सांगितलं नाही तर ही संस्कृती टिकणार नाही. म्हणून त्यातल्या त्यात कॉन्व्हेंटमध्ये शिकणारी जी नवी तरुण पिढी आहे त्यांना तुम्ही आईवडिलांच्या पाया पडणं शिकवा. सूर्य, सरस्वती, गायत्री, प्रज्ञामत, वर्धन मंत्र शिकवा. केलेला अभ्यास स्मरणात राहील आणि ते एक पाठी गुणवत्ता यादीमध्ये त्यांचा समावेश राहील. म्हणून पालकांनी काय सांगावं, शिक्षकांनी काय शिकवावं आणि विद्यार्थ्यांनी कसं वागावं याची सूत्र या कार्यानं या बहुविध विभागात दिलेली आहे. तर प्रश्न उत्तर विभागातून आजसुद्धा आपण अनेक जण, काल लाखापेक्षा अधिक लोकांनी स्वामींचं गुरुपद घेतलेलं आहे.
गुरुपद घेताना काल स्वामी मूर्तीवर अभिषेक विनंती प्रार्थना करून पुढची गुरुपौर्णिमा ही पावे तो स्वामी महाराज आमच्या सर्व परिवाराचा योगक्षेम तुम्ही चालवा, आशीर्वाद द्या, अशी प्रार्थना आपण काल दिवसभरात सर्वच परिवारांनी केलेली आहे. काहींनी घरी केलेली आहे, हरकत नाही. स्वामी हे सर्वांचेच गुरु आहेत. या चराचर सृष्टीमध्ये जेवढे संत आहेत, जेवढे देहधारी गुरु आहेत, जेवढे संत होऊन गेले, त्यात आमचे साईबाबा असतील, त्यांचं गुरुपद स्वामींनी शिर्डीला घेतलं. गजानन महाराज असतील, गणात गण गण बोते, काणाकाणात परमेश्वर आहे, सब सजदा और सबुरी, सब कुछ है वो मालिक भगवान स्वामी महाराज आहे, असं साईबाबा नेहमी म्हणायचे. अनेक मोठमोठ्या संतांची गुरुपदं, त्यावेळी 10,000 संतांची गुरुपदं त्या समयी स्वामींनी घेतली आणि हा धर्म, संस्कृती, देश स्थिरावण्यासाठी त्यांना आशीर्वाद दिला. हे काम सोपं नाही. म्हणून आज आपण अनेक समस्या आणलेल्या आहेत. आज मुलाबाळांच्या अभ्यासाबद्दल आपण विचारणा करणार आहात. काही प्रश्न विचारलेले आहेत लेखी स्वरूपात. मुलामुलींच्या विवाहाचे प्रश्न ज्वलंत आहेत, नोकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतीचा प्रश्न आहे, उद्योगाचे प्रश्न आहेत, समाजकारणाचे प्रश्न आहेत, कौटुंबिक प्रश्न आहेत, आजारपणाचे प्रश्न आहेत आणि शेवटचा प्रश्न मनःशांतीचा आहे. असे सुमारे डझनभर प्रश्नांपैकी आपण काही प्रश्न लेखी स्वरूपात तुम्ही आमच्याकडे आणलेले आहेत. परंतु याला लेखीच उत्तर दिलं जाणार आहे आणि उभे असणारे हे सारे प्रतिनिधी तुमच्या प्रश्नांचा खुलासा तुमच्या भाषेत करणार आहे. म्हणून काही गडबड न करता आपण शांतपणे आपल्या समस्यांचं निराकरण शांतपणे करावं, हे कळकळीचं आव्हान आहे. तर पुढचा विवाह मंडळ आहे. इथे प्रति गुरुवार रविवारी उपवर मुलामुलींची विवाह नोंदणी होते विनामूल्य. राज्याच्या 36 जिल्ह्यामध्ये किती वर आहेत, किती वधू आहेत हे त्यांना विचारा. त्यांच्याकडे आत्ता या मितीला सुमारे 1.5 लाखापेक्षा अधिक वधूवरांची प्राप्तिस्थळं आहेत. तुम्ही त्यांच्याशी संवाद साधल्यावर तुमचं काम अधिक हलकं फुलकं होईल. अनेक काही जुन्या सेवेकऱ्यांना वाटतं कसं काय नोंद आपण करावी, मनात संकोच आहे. आणि ज्या कुटुंबाच्या मनात संकोच आहे ती कामं लवकर कधीच मार्गी लागत नाही. कारण आमच्या गोस्वामी तुळशीदासांनी या संकोचावर एक सुभाषित लिहिलेलं आहे. सब भूमि है गोपाल की जिसमें अटक कहाँ, जिसके मन में खटक रही वही अटक रहा. तपशिलात न बोलतो. म्हणून विवाह मंडळातून बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं गोरगरिबांच्या मुलामुलींसह सर्वांनी त्यात भाग घ्यावा. जे श्रीमंत असतील त्यांनीसुद्धा साखरपुड्यात लग्न करावेत आणि खूप पैसे झाले असतील त्यांनी गरिबांची विवाहामध्ये ते द्यावेत. देशामध्ये खूप गरीब लोक आहेत, आत्महत्या पीडित कुटुंब आहेत, शहीद जवानांच्या मुलामुलींची लग्न प्रलंबित आहेत. तर जे खूप दुःखानं जीवन जगतात असे जे विकलांग लोक आहेत, दिव्यांग लोक आहेत, त्यांचे विवाह कोण करेल? श्रीमंत लोकांनी थोडं याचा सहानुभूतीपूर्वक माणुसकी शास्त्रात विचार करावा आणि त्या लग्नाला हातभार लावावे. हे कळकळीचं आव्हान आहे. हे कोण करणार नाही? तुकाराम महाराजांच्या भाषेत जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, याला भारतीय संस्कृती म्हणतात. जे दुःखित पीडित गरीब लोक आहेत, रंजले गांजलेले आहेत, त्यांना विचारणं, त्यांची विचारपूस करणं,
त्यांना समजून घेणं, त्यांना सहकार्य करणं, याला भारतीय संस्कृती आणि माणुसकीची संस्कृती म्हणतात. म्हणून स्वामींनी मागील शतकामध्ये माणूस नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे, तिलाच सेवेकरी म्हणतात. त्यापैकी आपण आहात. म्हणून आपण ही माणुसकीची संस्कृती कधी न विसरता आपल्या हातून हे पुण्यकार्य सतत घडावं, हा त्यामागचा या कार्याचा, या विभागाचा उद्देश आहे. म्हणून आपण विवाह मंडळात अशा पद्धतीनं मुलामुलींच्या विवाहाविषयी समजूतदारपणानं या बाबी समजून घ्याव्यात, हे कळकळीचं आव्हान. तर पुढचा विभाग, इथे कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन शेतीविषयी खूप बोलता येईल, परंतु खूप अनास्था आहे. शेतकरी हे जीवन काटेरी मुकुट आहे. गेली 70-80 वर्ष आपण बघत आहात, शेतकऱ्याला कोण फसवत नाही. दलाल फसवतात, बियाणेवाले फसवतात, खतावाले फसवतात, व्यापारी फसवतात, कोण फसवत नाही. याही खरीप हंगामाच्या वेळी विदर्भासारख्या मोठ्या विभागामध्ये ते सोयाबीन उतरलंच नाही. दुबार पेरणीचं संकट अजूनही आहे. खोटी बियाणं, खोटी कामं, शेतकऱ्यांच्या गळी किंवा माती मारली जातात. शेतकऱ्यांनी अन्याय सहन करायचे किती आणि कुणाचे. रोज आसमानी, सुलतानी, सावकारी या संकटांना तोंड देता देता त्याला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. आणि हे कुठेतरी कायमचं थांबण्यासाठी या कार्यानं काही दशकांपासून प्रत्येक तालुक्यामध्ये आज तगायत गेल्या 40 वर्षात हजारो कृषी मेळावे घेतलेले आहेत. शेतकऱ्यांना संघटित करण्याचं काम, त्यांच्या बांधावर जाऊन त्यांना माती परीक्षण, पाणी परीक्षण, बीज परीक्षण, शेती, माती, जनावरं याची काळजी कशी घ्यावी याचं परीक्षण, याच्या कार्यशाळा अजूनही सातत्यानं चालू आहे. म्हणून या विभागाकडे दुर्लक्ष करून कोणालाही चालणार नाही. यातलाच एक काही भाग म्हणून आमच्या काही पुण्या मुंबईच्या महिलांनी झाशीच्या राणीची भूमिका घेतलेली आहे. टेरेसवर मातीच्या कुंड्या ठेवून त्यात वेलवर्गीय शेती केलेली आहे आणि त्या इमारतीत राहणाऱ्या परिवाराला रोज ताजा भाजीपाला त्या पुरवत आहेत. ही एक शेतीच आहे. त्यात व्यायामही होतो आणि ताजा भाजीपाला, बिनाविषारी भाजीपाला तो आपल्या प्रकृतीला निरोगी करतो. ही ध्येय धोरणं या विभागातून आपण निश्चितपणे मार्गी लावाल. त्यात 32 कोटी झाडं लावण्याचा संकल्प केलेला आहे. त्यातले 36 लाख झाडं कालच्या वर्षात लागलेली आहे. आता लागवड चालू आहे की जेणेकरून या देशात चांगला पाऊस पडावा, शेती चांगली पिकावी, बळीराजा सुखावावा, त्यासाठी खटाळतो. म्हणून हे सारे उपक्रम जे सरकार करत नाही ते सेवेकरी करतात, हे आपणाला माहीत असावं आणि त्यात आपण भाग घ्यावा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी स्वतःची सारी प्रॉपर्टी राष्ट्रासाठी जमा केली. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पहिले रस्ते बनवले, नंतर विहिरी बारवा खोदल्या, रस्त्याला दोघं तर्फा चिंचेची, आंब्याची, वडाची झाडं लावली की जी हजारो वर्ष टिकतात. अजूनही ती झाडं साक्षीदार आहेत की माझा देश बांधव त्याची यात्रा सुखाची व्हावी. ऊन, वारा, पाऊस, पाणी याची त्याला गैरसोय होऊ नये, एवढा प्रचंड उदात्त हेतू पूजनीय पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा होता. म्हणून आपणाला हे थोरा मोठ्यांचे जयंत्या पुण्यतिथ्या करताना त्यांचे जीवनादर्श नव्या पिढ्यांच्या स्मरणात आणून नेणं काळाची गरज आहे. उद्याच्या 1 ऑगस्टला पुण्यश्लोक लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे.
त्यांनी एक शपथ घेतली होती की स्वराज्य मिळवणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार. त्यासाठी आयुष्यभर लढाई 1920 सालपर्यंत करावी लागली, ते तुम्हाला माहीत आहे. 2 ऑगस्टला संकष्टी आहे, 5 ऑगस्टला कालाष्टमी आहे. मराठी अस्मितेत तुमच्या घरामध्ये जी दिनदर्शिका आहे, आमच्या भगिनी नेहमी रोज दिनदर्शिका वाचल्याशिवाय त्यांचं पोट भरत नाही. बऱ्याच वेळा एकादशी, चतुर्थी, पौर्णिमा येते, स्वयंपाकाला लागल्यावर मग आठवण येते आज एकादशी आहे बरं का. ते स्वयंपाकाचे माखलेले तिखट मिठाचे हात त्या दिनदर्शिकेला लागतात. आणि आम्ही बारकाईनं अभ्यास केला, ज्या भगिनींच्या घरात आपली दिनदर्शिका आहे, तिला तिखट मिठाचे हात लागलेले आहेत, तिथे धर्म स्थिरावलेला आहे. म्हणजे तिथे उपास तापास या सगळ्या गोष्टी. आणि जिथे कोऱ्या करकरीत ती पानं आहेत, 2-2 महिने पानंही उलटली जात नाही, तिथे सगळा रामराम आहे. तपशील न बोलतो अर्थ कसा लावायचा तो आपण बघा. यावर खूप तपशिलात बोलण्याचं कारण नाही, तुम्ही सुज्ञ आहात. म्हणून या कार्यानं हा सारा जीवनाचा अंतरंग सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानात उतरवण्याचं ठरवलेलं आहे की आपल्या वैयक्तिक जीवनात देवघर देवारे कसे असावेत, पितरांचे टाक किती कोणते असावेत, देवी खंडोबाचे टाक का असावेत, वर्षानुवर्ष आपण प्रतिवर्षी देवी खंडोबाला का जावं, त्याला सेवेकरी म्हणतात. सणावारासारखं नाही. या गोष्टी केल्याच पाहिजे सबब न सांगता. म्हणून आपणाला कळकळीनं प्रामाणिकपणानं हे सांगणं आहे की इथे या विभागात काम करणाऱ्या प्रतिनिधींशी आपण एकदा नाही 4 वेळा विचारा. देवी कोणती आहेत ते विचारा. इथे छत्रपतींचा क्षात्रधर्म आहे, तो उभं राहून दाखवा. त्यामध्ये महाराष्ट्र रहिवाशांची 96 कुळी आणि 7,000 कुळी याचा समावेश आहे. त्यामध्ये गोत्र, देवी, खंडोबा याचा समावेश आहे. बऱ्याच लोकांना गोत्र माहीत नाही बघा, ते माहिती करून घ्या. गोत्र म्हणजे आपले जुने पूर्वज, जुने ऋषी, त्याला गोत्र म्हणतात. ते आपल्याला माहीत पाहिजे. बऱ्याच वेळा पूजा करताना पुरोहित विचारतात तुमचं गोत्र कोणतं आहे, सांगता येत नाही. मग गुरुजी आमचे हुशार आहेत, कश्यप सांगतात लावायला. कश्यप हे सगळ्यांचं गोत्र नाही. म्हणून छत्रपती शिवाजीराजांचा जीवनादर्श भारतीय संस्कृतीत प्रत्येकाच्या अंतःकरणात असणं, त्यावर खूप बोलता येईल, 2-3 तास बोलता येईल, परंतु तेवढा वेळ तुमचे मनाजीराव तुमच्याजवळ थांबणार नाही. स्वाभाविक मनाजीराव तास 1.5 तासानंतर पुढची कामं सांगतात. घरी गेलंच पाहिजे, गाडी पकडलीच पाहिजे, पोटात कावळे ओरडत आहे, फराळ केलाच पाहिजे, पुढच्या गावी देवस्थानात गेलंच पाहिजे वगैरे वगैरे. परंतु कमी वेळामध्ये हे सारं धर्मशास्त्र, वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक जीवन कमी शब्दात कमी वेळेत सांगणं आणि आचरणात आणणं ही काळाची गरज आहे. तर पुढचा विभाग या ठिकाणी डॉक्टर लोक आलेले आहेत. इथे प्रति गुरुवार रविवारी कॅन्सरसारखे अनेक रुग्ण, अनेक आजार, अनेक व्याधी, हा दवाखाना नाही, पण आपणाला खात्री आहे, आपली श्रद्धा स्वामींवर आहे. या दव्यानं आज तगायत लाखो कॅन्सर रुग्ण स्वामींच्या आशीर्वादानं बरे झालेले आहेत. म्हणून त्याला खूप मागणी आहे. बिना केमो, बिना शस्त्रक्रिया आणि अत्यंत स्वल्प, सर्वांना शक्य, फक्त औषधं कडू तुरट आहेत, डोळे झाकून घ्यावी लागते. त्यात कॅन्सरचे आहेत, ब्लड कॅन्सरची दवा आहे, गाठी ज्यांच्या पोटात शरीरात आहेत तिला वेखंड म्हणतात, ज्यांची हाडं दुखतात, पायाची टाच दुखते, हे वेखंड गाईच्या गोमूत्रात घासून गरम गरम लेप लावला 3 दिवसात हाडं दुखणं बंद होतं. इतकं सोपं आहे, बाह्य उपचार आहे.
आपल्या घरगुती आयुर्वेदामध्ये घरचे घरी हे सोपे उपचार दिलेले आहेत. हे कोणाला माहीत नाही, कोण सांगेन. म्हणून डॉक्टरांचं काम आहे लोकांची प्रकृती बरी करणं आणि बरी झालेली प्रकृती त्यांना सन्मार्गाला लावणं हे संतांचं काम आहे. म्हणजे डॉक्टर आणि संत एकच काम करतात. पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. वास्तूचं वास्तू पण अबाधित राहावं. ज्या वास्तूमध्ये मुंग्या साखर एका मिनिटात वेचतात तथा डोकं टेकल्याबरोबर ज्यांना 5-6 घंटे झोप येते ती वास्तू निर्दोष आहे. आणि त्या घरातली माणसं मनानं श्रीमंत असतात. आमचं म्हणणं आहे इथे आज बसलेले जे काही प्रतिनिधी भगिनी पुरुष आहेत हे फार श्रीमंत लोक इथे आलेले आहेत. ही मनाची श्रीमंती जनतेपर्यंत पोचवण्याची जिम्मेदारी आपल्याकडे आहे. आणि दुसरे जे श्रीमंत लोक अब्जपती आहेत, झोपेच्या गोळ्या खाऊन त्यांना रात्री 3पर्यंत झोप येत नाही, ते श्रीमंत नाही. अर्थ कसा लावायचा तो आपण म्हणून ही श्रीमंती टिकवणं हिला माणुसकीची संस्कृती म्हणतात. आणि त्यासाठी वास्तू पण तशी असावी लागते. त्यात काय असावं नसावं हे ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथांमध्ये अबाधित केलेलं आहे. म्हणून आपण हे ग्रंथ चाळले, पानं चाळले. ग्रंथ चाळले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंताकडे जातील. म्हणून ग्रंथ, संत आणि भगवंत याकडे आपल्याकडे असलेले ग्रंथ, प्रति महिन्यात प्रकाशित होणारे अंक आपण ते चाळत जावेत, वाचत जावेत. त्यातून रोज तुम्हाला नवीन नवीन ज्ञान वाचायला मिळतं, ऐकायला मिळतं. तुम्ही स्वामीचरित्र वाचक, अभ्यासक आहात. भक्ती, ज्ञान, कर्म, इतिहास हे सारे रूप आणि गुण स्वामीचरित्रात ग्रंथ निर्मात्यानं दिलेले आहेत. वाचेल त्याला कळेल. एवढा असामान्य ग्रंथ मराठी सोप्या भाषेत तो तुमच्या हातात आहे. तो फक्त शांतपणे जाणीवपूर्वक तो वाचावा हे कळकळीचं आव्हान. तर पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार म्हणून आमचे वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. अनेक कुटुंबियांना कायदा माहीत नाही. सतत कोर्टाच्या वाऱ्या कराव्या लागतात. पण तुम्हाला पंढरपूर वारी, त्र्यंबक वारी, तीर्थक्षेत्राची वारी परवडेल, कोर्टाची वारी परवडणारी नाही. म्हणून या वारीत भाग घ्यायचा असेल, कोर्टाची वारी बंद करायची असेल तर इथे उभे असणारे कायदेशीर सल्लागार आहेत. हे मोफत मार्गदर्शन यावर करणार आहेत. तर पुढचा विभाग प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी आपल्यात आलेले आहेत. त्यांच्यासोबत युवा प्रबोधन प्रतिनिधी, वेदविज्ञान प्रतिनिधी, देशविदेश अभियान प्रतिनिधी, त्यानंतर स्वयंरोजगार प्रतिनिधी, पर्यावरण प्रकृती प्रतिनिधी, पशुगोवंश प्रतिनिधी, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी आणि याज्ञिकी प्रतिनिधी, हे 8ही प्रकारचे प्रतिनिधी आपल्या कामाचा लेखाजोखा तुमच्यापर्यंत सांगण्यासाठी आणि तुम्ही लोकांपर्यंत सांगण्यासाठी हा स्वामींचा दरबार आहे. हा जो ध्वज आहे हा वादळ शांत करण्यासाठी आहे. त्याखाली बसून मारुती स्तोत्र तथा हनुमान चालिसा वाचावं. तर हल्ली भूकंप खूप होणार आहेत. ही मालिका सुरू झालेली आहे. हे भूकंप यंत्र आहे. 8 रिश्टरचे भूकंप 1 रिश्टरवर आणण्याची क्षमता या भूकंप यंत्राची आहे. तुम्ही वृत्तपत्रात वाचलं असेल, नाशिक जिल्ह्यात गेल्या 4-5 दिवसात सौम्य धक्के खूप झाले. मोठे होणार होते पण स्वामींनी आपल्याला वाचवलं. कारण आपल्या प्रत्येक केंद्रामध्ये भूकंप यंत्र स्थापन केलेलं आहे. त्यामुळं 8 रिश्टरचा भूकंप 1 रिश्टरवर थांबतो, याचा खरा अर्थ. म्हणून या साऱ्या बाबी मानवहिताच्या आहेत
ते आपण समजून घ्यावे. हे सगळ्यात उभे असणारे प्रतिनिधी मानवहिताचं काम करतात. तुम्ही त्यांच्याशी दिवसभरात कृपया संवाद साधा. याला सेवा केंद्र म्हणते. तर शेवटचा विभाग, इथे मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती काम करणारा भगिनी वर्ग आलेला. त्यांच्याकडे संस्कृती जोपासण्याचं काम दिलेलं आहे. देवघर देव्हारा तिथपासून तर कुलधर्म कुलाचारपासून आपलं वैयक्तिक कौटुंबिक जीवनाच्या जबाबदाऱ्या गृहिणी म्हणून त्यांना स्वीकारलेल्या आहेत, त्यांना करायच्या आहेत. कुटुंबामध्ये व्यसनाधीनता आहे, असमाधान आहे, भांडणं आहेत. ही साऱ्या गोष्टी अल्पशा सेवेनं त्यांना निर्व्यसनी करण्याचं सामर्थ्य भगिनींमध्ये आहे. शंकराच्या पिंडीवर महिम्न वाचून ते तीर्थ जर मद्यपी धूम्रपी मांसाहारी असणाऱ्या व्यक्तीला दिलं, 40 दिवसात तो निर्व्यसनी होतो. इतकं सोपं आहे, तेही घर बसले. म्हणून इथे बसलेल्या भगिनींनी आपल्या कुटुंबियांना मुलाबाळांना निर्व्यसनी आणि शाकाहारी बनवा. दुसरा प्रश्न, डोक्यावर वाढणारं कर्ज. अन्य कारणामुळं आज अनेक लोक कर्जबाजारी झालेले आहेत आणि मग ते जीवाचं बरं वाईट करून घेतात. ते टाळण्यासाठी त्याचं महत्त्व श्रीयंत्रानं सांगितलेलं आहे. म्हणून इथे भगिनींच्या हातात श्रीयंत्र आहे. या मार्गातल्या जगातल्या देशातल्या राज्यातल्या साऱ्या भगिनी श्रीयंत्राच्या उपासक अभ्यासक प्रचारक प्रसारक आहेत. त्यात रोज त्या श्रीयंत्राचं पूजन करतात. त्यांच्या डोक्यावरचं कर्ज खूप कमी होऊन त्या बऱ्यापैकी आता समृद्ध अवस्थेकडे वाटचाल करत आहेत. आणि प्रतिपौर्णिमेला स्वतः एक वाटीभर शिऱ्याचा प्रसाद बनवून मराठी 5 अध्यायाची पोथी वाचून स्वतः सत्यनारायण करतात. अशा भगिनींनी कृपया हात वरती करावेत. धन्यवाद. बरेच हात वरती आलेले आहेत, परंतु ज्यांचे हात वरती नाहीत त्यांना हे कोण सांगेल? सांगण्याची जबाबदारी आपलीच आहे. म्हणून वर हात केलेल्या भगिनींनी शेजारच्या भगिनींना तुम्ही श्रीयंत्राची इत्थंभूत माहिती द्या. त्यांचंही भलं होईल. भला करो भला होगा. येणेप्रमाणे हे 18ही विभाग आपण देशामध्ये कानाकोपऱ्यात सर्वांपर्यंत पोचवावेत हा संदेश घेऊन पुढील गुरुपौर्णिमाही पावेतो आपण रोज एक कुटुंब घडवावं. वर्षात जर तुम्ही 360 कुटुंब घडवले, त्या 360 व्यक्तींचं पुण्य तुमच्या खात्यावर जमा होणार, केवळ चांगलं मार्गदर्शन केल्यामुळं. म्हणून आपण आपला थोडासा वेळ समयदानासाठी द्या. दान कोणी करतं? समयदान हा महत्त्वाचा दान आहे आणि ते दान देण्याचं आजपासून शिकावं. त्याला समयदान म्हणतात. वेळेला विराम करण्यापूर्वी पुनश्च एकदा गुरुपौर्णिमेच्या उत्तर रंगाला आपण सुरुवात करत आहोत. कालच गुरुपौर्णिमा हा विषय झालेला आहे, परंतु या मार्गात गोतावळा खूप मोठा आहे. अजून 2-4 दिवस गुरुपौर्णिमेचं रहस्य चुकून भुकून राहिलेल्या असंख्य केंद्रांना येणं भाग आहे. त्यात सहभाग घेणं प्राप्त आहे. म्हणून काही वेळ त्यांच्यासाठी आरक्षित केलेला आहे. म्हणून वेळेला विराम करून पुनश्च आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद देऊन हात जोडून आपण प्रार्थना करू. प्रार्थनेनंतर औदुंबरासमोरून भगिनी दरबारात औदुंबराला केवळ वळसा घालून दरबारात हात जोडून स्वामींना विनंती करतील की पुढची गुरुपौर्णिमा येईपर्यंत आमच्याकडून ही सेवा सांगितलेली करून घ्या. तदनंतर पुरुष वर्ग नंबर 2च्या गेटनं समाधीमठ औदुंबराला परिक्रमा न करता वळसा घालून दरबारात येतील आणि पुढील उपक्रम आमचे प्रतिनिधी, आज गुरुवार आहे,
स्वामींचा वार आहे. भाग्यवान लोक स्वामी बोलून घेत असतात. खरं तर आपण आला नाहीत, स्वामींनी आपल्याला बोलून घेतले. आणि जे भाग्यवंत लोक इथे स्वामी चरित्र वाचतात मनापासून, घरी जाईपर्यंत त्यांना अनुभूती येते. अशा भाग्यवंतांसाठी 12 ते 2 ही वेळ निश्चित केलेली आहे. त्यात त्यांनी भाग घ्यावं. उर्वरित ज्यांना वेळ आहे त्यांनी यज्ञभूमीत विशेष सेवेत भाग घ्यावा, एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद देऊन हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. आपण कृपया येताना मौनानं या आणि मौनानं बसा. काही क्षण आपण मौन पाळावं. मौनम सर्वार्थ साधन, म्हणून आपण काही क्षण रोज मौन पाळावं, एवढंच सांगून आपण हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र इथे थांबू. श्री स्वामी समर्थ.